मीच ना असं काढा सांगेले. शिव 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 किती वर्ष हे उष्ट अन्न खाणार आहेस? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री होणार आहेस? कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंग्याही जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूढभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं. ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणार आहे ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. भूक लागली. चौदार तळ्याचं पाणी आहे. नाही बाबा, यावेळेला मी नाही आणू शकलो चौदार तळ्याचं पाणी. त्या पाण्यावर पुऱ्या ढोरांचा हक्क आहे, पण आपला नाही. तो मी मिळवे. तू आधी बरी हो ग. हे घे, मला तुझी गरज आहे.
मी आहे तुमच्या सोबत. चवदार तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. चला. स्पर्शिले तू ओंजळीने फुले केले पाणी चवदार तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग भक्तीचा दाविला दिला भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. माझा उंबराया, माझा भीमराया. इकडे काय करतोय? परिषद तर तिकडे आहे. तू इकडे काय करतोय? आणि तुझे आई वडील कुठे आहेत? ते तिकडे उभे आहेत. काय म्हणायचं ते? ते पण तिकडे उभे आहेत. चल. हो येतो ना, पण मला सांग, तुला भीती वाटत नाही का? मागच्या वेळेला इकडे हल्ला झाला होता. कसली भीती? गावातल्या लोकांची. हा, ते तुला त्रास देत नाही? ते करायची करतो. हा? मेलेलं जनावर ओढत नाही म्हणून करायची ते. नवीन नवीन कपडे घातलं म्हणून करायची ते. मागच्या वेळेला माझ्या आईपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण ऐकलं. तेव्हापासून आम्ही कोणालाच घाबरत नाही. बरं बरं, तू हो पुढे, ते आलो. नक्की ना? ये लवकर, मी वाट बघते. बापरे, जाकेट रे तुझी. भीमराया, माझा भीमराया. रामू, तुला वाटतं तितकं सोपं नाही. मी परदेशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जपावं लागेल, हे ध्यानात ठेव. साहेब, तुमचा विश्वास आहे ना माझ्या? तुमच्या या पुस्तकांची विद्येची आण घेऊन मी सांगते साहेब. समद्यांचा समदन भाव, समद्यांची काळजी घेऊन. भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. नाही हालती उलटी.